अहो बाई, एक मिनिट हिला ओळखता का? अगं हे तर आपल्या कमळीचा फोटो आहे. होय होय, ही आमच्या गावात राहते. हो का? आणि या गावची बघा शान आहे आमची कमळी. आमची कमळी एकदम हुशार आहे बघा. बरं बरं, ते कळलं आता मला. राहते कुठे? म्हणजे एक घर असेल ना इथे कुठेतरी. ओ, ही याच गावातली आहे ना? म्हणजे इथं कुठेतरी घर असेल, घरात कोणीतरी राहत असतील, हो की नाही? तुम्हाला माहित नाही बे? अहो कमळी तर मुंबईला कधीच गेली. आणि तिकडनं शिकून येणार आहे बघा ती. हो का? हा बरं बरं, ठीक आहे. मी ती मुंबईला गेली, पण मग घरात कोणीतरी असेल ना, आई बाप असं घरात कोणीतरी राहत असेल ना, ते जरा सांगता का कुठे आहे ते? त्या शहरातल्या मॅडम तर लई चौकशा करायला लागली तर. चौकशा करते म्हणजे काय? काय विचारलं मी? तिच्या घरात कोणीतरी असेल ना, मला तेवढंच हवंय फक्त. सांगता का? बघितलंस, ह्यांना गरज आहे आणि आपल्यावरती कसं चिडून बोलते ती. असं काय करताय? काय फार विचारत नाहीये काय त्यांची इस्टेट किती आहे काय वगैरे असे प्रश्न विचारलेत का मी? एवढं उत्तर द्यायला काय होतंय तुम्हाला? आम्हाला असल्या नसत्या चौकशा करायला येळ नाही. ए चला ग, आम्हाला लई कामं पडलीत. जा करा कामं. काय लोकांना थोडी मदत केली तर काय बिघडतं काय? कसली माणसं आहेत. चल रे चल. हे बघ कमळे, 2 days मध्ये हा बॉक्स फुल होऊन गेला. किती मस्त ना. हे पण आता कॉलेजला 2 days सुट्टी आहे, मग हा बॉक्स आपण घरी नाही घेऊन जाऊ शकत. होय ग, कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवायला पाहिजे बॉक्स. कॉलेजमधली सगळ्यात सुरक्षित ठिकाण म्हणजे प्रिन्सिपल्स केबिन. एक काम करूया, प्रिन्सिपल सरांशी बोलूया आणि हा बॉक्स तिथे ठेवून देऊया. बरोबर आहे तुझं. चल. ही कमळी बरोबर, ही तुमच्याच गावची ना? होय, ही तर आमच्याच गावची कमळी आहे. काय घर कुठे आहे तिचं? नाही म्हणजे घरी कोणीतरी असेल ना. अहो ताई, काय माहितीये का, ही कमळी शिकायला मुंबईला गेली ना, तेव्हा तिचं इकडचं घर कोणीतरी जाळलं आणि तेव्हापासून तिची आई गायब आहे. आणि त्या बापाचं आम्हाला काही माहित नाही. तिचा एक आबा होता, पण तोही नाही राहिला आता. हो, मी बघतो काय ते. मे आय कम इन सर? या आधी या, आपण नंतर बोलूया सर. बोला सर, कमळीने जो उपक्रम केलेला डोनेशन बॉक्सचा, तर 2 days मध्येच खूप पैसे जमा झालेत. व्हेरी गुड. मग आता या पैशाचं काय करायचं ठरवलंय तुम्ही? सर मी काय म्हणतो, आपण सरळ एक लिस्टच काढूया. म्हणजे ज्या ज्या मुलांना फी भरायला येत नाही किंवा ज्यांना पुस्तकांची गरज आहे, आपण ह्या पैशातनं त्यांची फी भरू, नाहीतर त्यांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या देऊया. म्हणजे त्यांची गरज बी भागत. आणि अजून एक गोष्ट, आता 2 दिवस आपल्या कॉलेजला सुट्टी आहे की नाही, तेव्हा मग ह्यो डोनेशन बॉक्स कुठेतरी सुरक्षित ठिकाणी ठेवायला पाहिजे. म्हणून मग आम्ही तुमच्या केबिनमध्ये आलोय. हे बघ, पण इथे काही सेफ्टी लॉकर वगैरे नाही आहे, तेव्हा तूच तुझ्या हाताने या इथे ठेवून दे. आणि या केबिनच्या या 2च किल्ले आहेत, एक माझ्याकडे आहे, एक तुझ्याकडे काढून घे. आणि सोमवारी बघूया आपण पैशाचं काय करायचं ते. चालते. कमळे यार, तू किती स्मार्ट आहेस ग. आय विश मी पण तुझ्यासारखी स्मार्ट असते. अरे एवढं काय त्यात, तू बी हुशारच आहेस. दे मी ठेवतो. ठेव इथे. चला सर, आम्ही येतो. हो या आणि का या. थँक्यू. हे परमेश्वरा, माझ्या पोरीला सुखात ठेव. तिच्यावर कोणतं बी संकट येऊ देऊ नको. गुरुजी, गुरुजी, सुखी हो. गुरुजी, तुम्ही मला माझ्या पोरीविषयी बोलला होता, आठवतंय ना? हो, मला आठवतंय. तुम्ही जसं सांगितलं होतं ना, तसं तर काही घडलं नाही. अहो म्हणजे
समद्याने तिचं लई कौतिक केलं. समदे तिचं नाव काढीत होते. गुरुजी, म्हणजे माझ्या पोरीवर येणारं संकट टळलं असं मी समजू नवं. मुली ही फक्त वादळापूर्वीची शांतता आहे असं समज. तुझ्या मुलीच्या नशिबात जे लिहिलंय ते बदलणार नाही. गुरुजी, माझ्या पोरीच्या आयुष्यात जर कुठलं मोठं संकट येणार असेल तर एक आई म्हणून मी काय करायला पाहिजे तुम्हीच मला सांगा. मी काय बी करायला तयार आहे. तू एक काम कर, उद्या मंदिरात येऊन एक पूजा कर आणि मुलीच्या नावाने नारळ वाढव. त्यामुळे तुझ्या मुलीच्या संकटांची तीव्रता कदाचित कमी होईल. चालेल, करतो. येतो. कशी दिसते मी? एक नंबर दिसायलास बघ, नादच खुळा होय की नाही निघे. थँक्यू कमळी. अय, हे डिनर बिनर झाल्यावर अभ्यासाला बसायचे, ध्यानात आहे ना? हो ग, डोंट वरी, होईन मी पास. अगं काय, अभ्यास करून पास व्हायचंय, प्रमोट करून नाही. थोडासा डिफिकल्ट टास्क आहे, पण होईन मी. तू आहेस ना माझ्यासोबत, तू टीच करशील ना मला? नक्की करेन, मी प्रॉमिस करतो, मी शिकवेन तुला. आपण फोटो काढूया. एवढी छान तयार झाले तर मग फोटो तर बनता असं. सो क्यूट. या टायमाला कोणाचा फोन आलाय? हॅलो. हॅलो, कमळी बोलताय का? होय. कमळी मॅडम, बंड्याचा हात ना मिक्सरमध्ये सापडलाय. त्याला खूप लागलंय, त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागणार आहे. हो, पण तो येतच नाहीये. तुम्ही प्लीज लवकर या इथे. अरे देवा, आलो आलो. हे रेश. हाय, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. दिस इज फॉर यू. वाव, थँक यू, सो स्वीट. माय गॉड, आय लव्ह दिस परफ्यूम. थँक यू सो मच रेश. बट आय एम सो सॉरी, मी नाही आणलं काही. इट्स ओके. बाय द वे, रेस्टॉरंट किती छान आहे ना, किती एस्थेटिक आहे. तुला माहिती आहे, जेव्हापासून हे ओपन झालेलं ना, मला इथे येण्याचा फार मूड होता, पण कधी चान्सच नाही मिळाला. पण बरं झालं तेव्हा नाही आले, आत्ता आले आणि तुझ्यासोबत आले. आता कोणी नाही आहे, डिस्टर्ब पण नाही होणार आपल्याला. अनिका, सी, मला असं वाटतं की आता तू तुझ्या करिअरकडे, अभ्यासाकडे जास्त फोकस करावंस ह्या गोष्टींपेक्षा. सी, तुझ्यात सुधारणा आहे, नो डाऊट, पण आपल्याला ही ग्रोथ अशीच कंटिन्यू ठेवायची आहे, राईट? आणि तू असाच ग्रो करत राहिलीस तर आय एम व्हेरी शुअर एक दिवशी तू काहीतरी छान अचीव्ह करशील. आय अंडरस्टँड दॅट नाव. आणि मी फोकस आतापासून करणारच आहे, डोंट वरी. जसं अन्नपूर्णा आजी बोलते ना, चांगल्या लोकांसोबत कायम चांगलंच होतं. बाय द वे, मी आलेच. सो सॉरी.